राम राम मंडळी. आज मी तुम्हाला जे ठिकाण दाखवणार आहे ते कुठलं हॉटेल किंवा भाड्याच्या खोल्या असं नाही आहे, तर ते एक राहतं घर आहे. मी पुण्यात राहून कोकणाची पर्यटनाची आवड जोपासली. मी कोकणात फिरायला सुरुवात केली ना, तेव्हापासून एक स्वप्न उराशी बाळगलेलं की या कोकणच्या गावातल्या एखाद्या राहत्या घरात आपल्याला राहायला मिळावं. त्यांची बागायती शेती कशी चालते ते अनुभवावं, प्रसंगी तिथे काम करावं. इथल्या राहत्या घरात राहून नुसता पाहुणचार न घेता इथला निसर्ग, संस्कृती, राहणीमान अभ्यासावं. हे सगळं शक्य झालं कसं, चला सांगतो. झऱ्यांचं गाव झोळंबे, चहूबाजूंनी डोंगर आणि जंगल. दरीच्या वरच्या बाजूला डोंगर उतार आणि डोंगर उतारावरच्या उंचवट्यावर एक घरांची वाडी. घरासमोर डोंगरावरच्या देवराईतून 12 महिने वाहणाऱ्या जिवंत झऱ्यांचे आलेले पाठ. हे पाठ तळी होऊन तिथेच विसावतात. आता ही तळी म्हणजे पूर्वजांची रिझर्वायर्स. याच तळीच्या खालच्या बाजूला सगळी बागायती कुळागरांची निर्मिती त्यांनी केली. या तळीत साठलेलं पाणी सुरुवातीला बागायती फुलवतं. मग या बागायतीतून थोडंसं खाली उतारावर जाऊन याच पाण्यावर वायंगणी शेती केली जाते आणि वायंगणीतून हे पाणी शेवटी नदीला मिळतं. अशा प्रकारे एका देवराईतून जिवंत पाण्याचा झरा ते त्याचा नदीपर्यंतचा प्रवास म्हणजेच झोळंबे गावची ही दापटेवाडी. आणि हेच मी दापटेवाडी तुम्हाला आज दाखवणार आहे. तेव्हा चला सुरुवात करू. चला मंडळी, दोडामार्गमधल्या झोळंब्याच्या दापटेवाडीला पोहोचलो. दाट उंच झाडांच्या माडांच्या सावलीत विसावलेली मातीची घरं. कोकणी धाटणीची देवळं, सुपारीच्या वाड्या, त्यातली वेडेवाकडे निमुळते रस्ते, उतरत्या छपराची कौलरू घरं, असा डोळे आणि मन शांत करणारा निसर्ग. या मातीच्या घरांची कदाचित ही शेवटची पिढी असावी. गाडी लावून उतरून सामान घेतलं. माडा सुपारीच्या गर्दीतलं हे राहतं घर म्हणजे आजचं आमचं मुक्कामाचं ठिकाण, म्हणजेच पवळी फॉरेस्ट होमस्टे. अंगणात बसलो. दुपारचं ऊन होतं डोक्यावर. कोकम सरबताने स्वागत झालं. नक्षीदार भिंती, सारवलेलं पण झावळ्यांनी झाकलेलं अंगण आणि आत खोल्या तर समोर बागायती, असा एकूण परिसर. इतक्यात ऋषभ आणि ओंकार यांनी जेवणाची पानं आणली. बांगडा, करी, कोशिंबीर, भात, तांदळाची भाकरी, असा बेत सजला. ताज्या बांगड्याच्या कढीची चव मस्तच होती. पोटभर जेवलो. आता आत राहण्याची खोली म्हणाल तर याच घरात हे लोक राहतात, त्यामुळे एका बाजूच्या खोलीत आम्ही हे सगळं सामान ठेवलं. थोडी पडी मारली, जरा आराम करू म्हटलं. ऊन उतरल्यावर आम्ही चहा घेऊन 4 किलोमीटरवरच्या तळकट उद्यानाला भेट द्यायला गेलो. यापूर्वीच या ठिकाणावर मी एक व्हिडिओ केलेला आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. गेल्या गेल्या शेकरू खार पानं खात बसलेली दिसली. उंच उंच देशी झाडांचं हे सदाहरित असं जंगल. इथे असंख्य जातीची झाडे, वेली, झुडपं आहेत. हे झाड कशाचं एवढं महाग आहे? याच उद्यानात कितीतरी रंगीबेरंगी फुलपाखरं बागडताना दिसत होती. मंद सुगंध आहे. फुल कसलंय माहित नाही, जाणकारांनी सांगा आम्हाला. बघू. त्यामुळे इथे जंगली प्राणी, असंख्य पक्षी पाहता येतात. इथली अनोखी जैवविविधता अभ्यासकांना, संशोधकांना इकडे खेचून आणते. त्यानंतर धनेश, सुतार पक्षी, बुलबुल, खंड्या, सातभाई, पोपट अशा पक्ष्यांची दर्शनं झाली.
रानवाट्यांच्या दिशेने चालत ओहळ, मोठी मोठी झाडं आणि त्यावरची फुलं, फळं, पानं पाहत, माहिती घेत हे सारं वनोद्यान पाहिलं. आता घरी आलो. संध्याकाळ झाली होती. तुळशी वृंदावनं दिव्यांनी उजळून निघाली होती. आता अंगणात बसून काका सुपारीच्या पडलेल्या फांदीच्या भागापासून काहीतरी बनवत होते. चांगलं त्याला ताकद पण आहे. आता सुक्या सुपाऱ्या ठेवू शकता. पहिले आमच्या केळीच्या पानाचे द्रोण बनवले. बघता बघता हे बनवून पण झाले. खूप मोठी झाली. ही पवली आहे आणि या पवलीचं आता त्यांनी 2 मिनिटांमध्ये असा एक छान ट्रे बनवला, जे घरामध्ये उपयोगी येईल अशी गोष्ट. याच्यामध्ये तुम्ही सुपाऱ्या ठेवा, फळं ठेवा, भाजी काही करू शकता. असं पवलीचं त्यांनी 2 मिनिटात काकांनी आता हे बनवले आपल्या पुढे. आणि हे स्वतःहून एखाद्या झाडावरून पडणारी गोष्ट आहे, जी निसर्गामध्ये खाली पडते आणि त्याच्यापासून रोजच्या जगण्या वागण्यातली उपयोगी गोष्ट अतिशय 5 मिनिटात तयार होते. आणि मग कुठलीही गोष्ट प्लास्टिकची घरात आणायची गरज नाही पडत. सो निसर्गातून मिळालं, निसर्गातच परत विलीन होणार अशा गोष्टी सहजगत्या इथे आपल्याला मिळतात या स्लो लिव्हिंगमध्ये. मग काका आणि काकू स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करू लागले. काका एक उत्तम शेफ आहेत असं आम्हाला कळलं. मग काय, काहीतरी नवीन शिकायला मिळणार म्हणून आम्ही तिकडे जाऊन पोहोचलो. आपण याच घरात राहत असल्यामुळे नकळतच आपण त्या घराचा भाग होऊन जातो. सुरणाची घरच्या मसाल्यात केलेली चुलीवरची भाजी आणि नाचणीची भाकरी हे सगळं झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. नाचणीची भाकरी, सुरणाची भाजी, वांग्याचं भरीत, वरण भात आणि मुगाचं कढण. एक्स्ट्रा जास्त प्लेटमध्ये खूप काही पदार्थ नसतात, पण जे काही पदार्थ असतात तर ते जास्त न्यूट्रिशनल व्हॅल्यूज असतात त्याच्यात. बरोबर. म्हणजे इथे नाचणीपासून, म्हणजे इथलं वातावरण थोडंसं गरम असल्यामुळे इथे नाचणीचा उपयोग होतो. नाचणीची भाकरी इथे खाल्ली जाते प्रामुख्याने. पेज असते, उकड्या तांदळाची पेज जास्त प्रमाणात इथे खाल्ली जाते. ट्रान्सपोर्टेशन खूप फास्ट झाल्यामुळे इथे ताजे मासे जास्त येतात, तर इथे सुके मासे जास्त खाल्ले जायचे. म्हणजे इथे मोरी मटण म्हणतात, जो मोरी मासा असतो, तर त्याचं इथे त्याचं आपण जसं चिकन मटण बनवतो तर तसं त्याची आमटी बनवली जाते. किंवा सुके बांगडे किंवा जवला आपण म्हणतो, तर हे मासे इथे खाल्ले जातात. बरोबर. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनेरी सूर्यकिरणांमध्ये प्राणायामाने श्वासांचा खेळ रंगला. ही एक अनोखी अनुभूती तुमचं तन आणि मन शांत करते. शेजारच्या दादाने येऊन हे छान सत्र रंगवलं. प्रॅक्टिस होत जाते आणि ते इथेच राहणार. मग वास्तवात राहायला लागतं किंवा शरीराबरोबर इथे राहणार. ते कळतं आपल्याला हळूहळू की इथे सेन्सेशन जाणवायला सुरू होतात. नंतर प्रॅक्टिस जशी खूप होते तशी मग हळूहळू मन जे आहे ना ते पूर्णपणे शरीरावर राहणार, कुठेही बाहेर न जाता.
इथे जेव्हा पर्यटक येतात ना तर त्यावेळेस पर्यटकांचं असं असतं की काहीही न करणं हे पण एक प्रकारचं काम आहे. आता आवरून आम्ही बागायतीकडे पोहोचलो. आता आम्ही चाललो घरे पाहायला. चला, ऋषभ आहे, ओंकार आहे आमच्या बरोबर. करलं बर. म्हणजे शिपायला ओके ओके. हे कशापासून? लाकडापासूनच बनव. शिवण म्हणून लाकूड आहे ना, शिवणचं लाकूड. हलकं असतं. हां. प्रथम मातीच्या घराकडे आम्ही मोर्चा वळवला. एकदम टिपिकल वाडी आहे रे. ही सगळी मातीची घरं ग. वा. आता वाडीतली ही जुनी जिवंत मातीची घरं आणि त्यांची वैशिष्ट्ये ऋषभ सांगू लागला. इतकीची घरं आहेत, ही पूर्ण मातीची घरं आहेत. म्हणजे याच्या भिंती आहेत ना, त्याच्यात दगडाचा वापर अजिबात नाही. लाकूड, मातीचे मिश्रण, नैसर्गिक रंग यांची सखोल माहिती त्याने आम्हाला दिली. याच्या पाठीमागे हा पूर्ण डोंगर आहे आणि इथे पूर्ण सगळ्या लोकांनी राखून ठेवलं रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणजे देवराई सारखं भाग आहे. ही झाडं जी दिसतात ना, ही झाडं आहेत त्याच्यामुळे हे पाणी आहे. म्हणजे आपल्याकडे कोकणात कसं की माती आणि झाडांची मुळं याचं कॉम्बिनेशन असतं. झाडांची मुळं असतं ते पाणी पकडून ठेवतो. आणि ही जी झाडं ही सदाहरित आहे, म्हणजे deciduous नाही. हो, सगळी एव्हरग्रीन वालीच आहे. एव्हरग्रीन वाली असते. आणि मध्ये मध्ये परत आता इथे बागायतीमध्ये पण जर बघितलं ना, सुपारी आहेच, पण सुपारी एक क्षेत्र म्हणजे एका लाईन मध्ये सुपाऱ्या नाही. सुपारी झाड आहेत, मधीच परत कोकमाचे आहेत, फणस आहेत, जांभूळ आहेत, जाम आहेत, वेगळी वेगळी झाडं. पण मग ही झाडं लावली असतील त्या पण 2-3 पिढ्या गेल्याच असतील ना. हो, 3-4 पिढ्यापूर्वी ही बागायती आणि ते तयार केली. त्या लोकांना पण याची सगळ्यांची जाण होती. कुठलंही मोनोकल्चर त्यांनी होऊ दिलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय की मोनोकल्चर मध्ये काय एकाच प्रकारची झाडं सगळीकडे लागतात. त्याच्यामुळे काय होतं की जी आपलं जे आहे वस्ती जिथे माणसाने अगोदर घेतलं सहजीवन होतं. म्हणजे प्राण्यांबरोबर तो पण आहे. म्हणजे इथे आता अजून शेकरू आहेत, माकडं आहेत, बरोबर आहे. तर त्यांना हॉर्नबिल सारखे पक्षी आहेत, तर पॅराडाईज फ्लाय कॅचर. वा. डोंगराचा स्लोपच आहे. हा. त्यातली थोडीशी उथळ जागा ते ही घराची वस्ती आहे. त्याच्या खाली तळीची जागा, त्याच्या खाली पूर्ण बागायती. ओके. म्हणजे जो स्लोप आहे त्या स्लोप वरती पूर्ण बसलेली. इथली जंगलातली झाडं, त्यांची विविधता यांचा किती विचार आधीच कोणीतरी केलेला आहे हे ऐकून एकदम आश्चर्य वाटलं. एकूण इथल्या सगळ्या जमिनीची रचना आणि त्यावर पूर्वजांनी केलेलं पाण्याचं नियोजन, तिथली तळी, अशा सगळ्या गोष्टी ऋषभने आम्हाला समजावून सांगितल्या. ओके, पॅक करायला. आता तळीतून पाणी सोडून झाडांना पाणी घालण्याची एक अनोखी पद्धत आम्ही पाहिली काय, अनुभवली. ऋषभ सांगत होता आणि त्याच पद्धतीने आम्ही झाडांना पाणी द्यायचा प्रयत्न केला. फोर्सने करायला गेलं तर जमायला होतं. रिदम मध्ये केलं ना
हा एक भन्नाट आणि वेगळाच एक्सपिरियन्स होता. प्रत्येक कामात फक्त नैसर्गिक गोष्टींचा वापर ही बाब इथे खास वाटत. घरलं वापरून झाडांना पाणी घालायचं, त्यांच्या मुळाशी पाणी घालायचं आणि सकाळी सकाळी या थंड पाण्यामध्ये या बागेमध्ये घरलं वापरून पाणी घालायचा अनुभव अप्रतिम आहे. एकतर छान व्यायाम होतो, झाडांच्या आपण संपर्कात राहतो, बागेत असतो, शेतीत असतो, मातीत असतो आणि खरोखर खूप मातीजवळ गेल्याचं समाधान मिळतं. हे सगळं करून खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. अशा तऱ्हेने काम करून झाल्यानंतर आम्ही घरी आलो तर नाश्ता बनत होता. चांगलं पडतं तेल लावायला. ते तेल लावायला चांगलं. इथल्या जेवणाबद्दल काय सांगावं. फूड फॉरेस्ट आणि बागायती शेतीतून आलेल्या ताज्या भाज्यांपासून घरचं कोकणी आणि प्रेमाने बनवलेलं जेवण. त्यामुळे हे जेवण शरीराबरोबर मनाचंही पोषण करतं. गरमागरम घावण आणि उसळ यांनी जी रंगत आणली, आहा मस्त. आम्ही जवळून या मातीशी घट्ट वीण असलेल्या पिढीला राबताना जगताना पाहिलं. त्यांचं जीणं साधं सरळ सोपं आहे. जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा पुनर्वापर, निसर्गपूरक जीवनशैली हे त्यांच्या आनंदाचं एक कारण असावं. पोवळी होमस्टे हे फक्त पर्यटन नाही आहे. ही जागा म्हणजे खरंखुरं पर्यावरण समजून घेण्याची एक जागाच आहे. माती जपणं, पाणी वाचवणं, जैवविविधतेला जागा देणं हाच खरा शाश्वत विकास आहे आणि ते इथे तुम्हाला समजावून घेता येतं. मंडळी, निसर्ग वाचू पाहणारी कोकणातील मुलांची ही टीम कोकणी रानमाणूस प्रसादकडून प्रेरणा घेऊन त्याचं काम पुढे घेऊन जाते. गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे आपल्या पाठ्यपुस्तकांचा भाग नाही आहे. हे आपल्याला रोजच्या जीवनशैलीतून, वागण्यातून, चालण्या बोलण्यातून, रोजच्या काम करण्यातूनच शिकवण्याचं एक प्रकारचं मी म्हणेल कामच येऊन ठेपलेलं आहे आजच्या पिढीला. आणि ही जी काही पिढी आहे कोकणी रानमाणसाबरोबर काम करणारी असेल, बाळूदादा असेल, ओंकार असेल, ऋषभ असेल, दुसरा ओंकार असेल, हे सगळे लोक करतात, त्यांची टीम करतात. यांच्या पाठीमागे कुठेतरी बाकीच्या लोकांनी उभं राहिलेलं पाहिजे. ही लोक माती वाचवा, माती, पाणी, निसर्ग यांच्यासाठी यांनी जीवन झोकून दिलेलं आहे. या पिढीला इथे येऊन त्यांच्याबरोबर राहून इथल्या गोष्टी समजून घेऊन, निसर्ग समजून घेऊन त्यांच्या नजरेतून पुन्हा एकदा आपण इकॉलॉजीच्या जवळ जाऊ, आपण निसर्गाच्या जवळ जाऊ आणि त्यांना त्यांच्या कार्याला हातभार लावल्यासारखं करू. म्हणून जास्तीत जास्त वेळा ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की निसर्गामध्ये जायचं, काहीच नाही करायचं आणि अशा गावांमध्ये येऊन शांत वेळ घालवायचा, व्यतीत करायचे, निसर्गाजवळ जायचे, पक्ष्यांचे आवाज ऐकायचे, त्यामुळे जरूर एकदा पोवळी फार्मस्टेला येऊन भेट द्या. तुमच्या पुढच्या सगळ्या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.